नमस्कार, श्री कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण गावरान पद्धतीने मुलं पण आवडीने खातील अशी कारल्याच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत। तर ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे। तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी 4 कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, मीडियम साईजची आहेत। तर ही मी कारली कट करून घेणार आहे। हे बघा, या पद्धतीने मी सर्व कारले चिरून घेत आहे। हे बघा, इथं मी मीडियम साईजच्या अशा कारल्याच्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत। तर यामध्ये मी 1 चमचा मीठ घालून सर्व कारल्याला छान असं मीठ लावून घ्यायचं आहे आणि हे कारले आपल्याला मीठ लावून 1 तासासाठी ठेवून द्यायचे आहेत। हे बघा, आता 1 तास झालेला आहे, कारल्याला छान असं पाणी सुटलेलं आहे। आता आपण हे कारल्यामधलं पाणी काढून घेऊया। हे बघा, मी या पद्धतीने कारल्यातलं सर्व असं दाबून एकदम पाणी काढून घेत आहे, कारण की पाणी काढूनल्याने कारले कडू लागणार नाहीत। इथं मी सर्व कारल्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, यामध्ये मी 1 पळी तेल घालून घेत आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण कारली धुवून घेतलेली ते घालून घेऊया आणि तेलामध्ये मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट छान अशी परतून घेऊया। अशी कारली तेलामध्ये फ्राय करून घेतल्याने भाजी अजिबात कडू लागत नाही। तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून पहा। तर हे बघा, 2 ते 3 मिनिट झालेले आहेत, कारली छान अशी आपली तेलामध्ये फ्राय करून झाले। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। याच कढईमध्ये मी 2 पळी तेल घालून घेत आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा जिरे आणि मोहरी घालून घेत आहे। जिरे मोहरी फुलल्यानंतर मी इथं थोडासा लसूण ठेचून घेतलेला आहे, ते घालून घेत आहे। लसूण छान असं तेलामध्ये परतल्यानंतर इथं मी मीडियम साईजचा 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, ते घालून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये छान असं परतून घ्यायचा आहे। कांदा बघू शकता, कांदा तेलामध्ये छान असं परतलेला आहे। आता यामध्ये मी 1 मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, ते घालून घेऊया आणि छान असं तेलामध्ये परतून घेऊया। टोमॅटो छान असं तेलामध्ये परतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत। 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि थोडंसंच मीठ घालायचं आहे, कारण की अगोदर पण आपण घातलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर, हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये। हे मसाले सर्व मीडियम गॅसवर छान असे परतून घ्यायचे आहेत। मसाले परतल्यानंतर यामध्ये कारलं घालून घ्यायचं आहे, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, इथं मी कारलं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये। कारलं आता थोडंसं परतून घेऊया 1-2 मिनिट। हे बघा, छान असं कारलं परतलेलं आहे। आता यामध्ये मी अर्धा गिलास पाणी घालून घेत आहे। हे बघा, इथं मी अर्धा गिलास पाणी घालून घेतलेलं आहे। आता हे मिक्स करून घेऊया। आता कढईवर 1 प्लेट ठेवून मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट छान असं कारलं शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता, कारलं आपलं 2 ते 3 मिनिट छान असं शिजवून घेतलेलं आहे। हे मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेत आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता आणखीन यावर झाकण ठेवून 1 मिनिट एक वाफ काढून घ्यायची आहे। हे बघा, छान अशी आपली कारल्याला वाफ काढून झालेली आहे आणि मिक्स करून घेऊया। आता आपलं हे कारलं तयार झालेलं आहे। आता यावर थोडीशी कोथिंबीर बारीक कट केलेली घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। तुम्ही पण या पद्धतीने नक्की कारल्याची भाजी करून पहा, अजिबात कडू लागत नाही आणि मुलं पण आवडीने खातील। मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।